मित्रांनो, तुम्हाला एक इश्यू तुम्ही ऑब्झर्व केला असेल, की क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करताना तुम्ही सपोज 10,000 घेऊन आला आहात, 20,000 घेऊन आलेला आहात आणि क्रिप्टोचे जे प्लॅटफॉर्म आता अवेलेबल आहेत, तर ह्या प्लॅटफॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही पूर्ण महिनाभर ट्रेडिंग करतात, तर कदाचित तुम्ही लॉसमध्ये असाल किंवा तुम्ही ब्रेक इव्हनमध्ये असाल किंवा तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल. तर ह्या तिन्ही स्टेजेसमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं, तर जेव्हा तुमचा मंथ एंड संपतो, तेव्हा सपोज तुमचं ट्रेडिंग कॅपिटल जे आहे तर ते 10,000 रुपयांनी तुम्ही चालू केलेलं आहे. ओके. आणि मंथ एंडला तुम्ही जर बघतात तर त्यावेळेस कदाचित तुम्ही जर ब्रेक इव्हनला असाल, ओके, तर ब्रेक इव्हनला आहात म्हणजे तुमचं प्रॉफिट आणि लॉस हे 0 आहे. तर त्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं की तुमची ट्रेडिंग फी किती जाते आहे, तर ट्रेडिंग फी खूप जो मेन प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम हा आहे की ट्रेडिंग फीमध्ये आपल्याला ऑलमोस्ट 5,000 ते 7,000 रुपये आपले, म्हणजे तुमची 50% to 60% ऑफ कॅपिटल तुमची ट्रेडिंग फीजमध्ये जाते आहे. आणि मग तुम्हाला पुढच्या महिन्यासाठी ट्रेडिंग करताना ही पुन्हा कॅपिटलमध्ये इनफ्लो करावा लागतो आहे. या कॅपिटलमध्ये बाहेरून तुम्हाला इनफ्लो करावा लागतो आहे, 10K तुम्हाला ॲड करावं लागतं आहे. आणि नंतर इवन इफ तुम्ही ब्रेक इव्हनला ट्रेडिंग करता आहात, तुम्हाला हा प्रॉब्लेम येतो आहे. तर ह्या प्रॉब्लेमचं आज सोल्युशन मी तुम्हाला देणार आहात. आणि टोटली ट्रेडिंग फीज 0 आपल्याला एका प्लॅटफॉर्मवर भेटते आहे. आणि तो प्लॅटफॉर्म मी स्वतः ट्रेड करत आहे एका महिन्यापासून, आणि तुम्हाला कशा पद्धतीने आपण ते अवेल करू शकतात, तर हे मी तुम्हाला पुढच्या 5 मिनटामध्ये सांगणार आहे. विनंती एवढीच आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की आपल्यासाठी जे छोटे ट्रेडर आहेत ते 10 लाख 10,000 20,000 50,000 घेऊन मार्केटमध्ये येत आहेत, तर त्यांना मंथ एंडला जेव्हा तुम्ही लर्निंग फेजमध्ये आहात, तर तेव्हा ट्रेडिंग फी जेवढी तुम्ही कमी करता येऊ शकेल, जेवढी तुम्ही कमी तुम्हाला देता येऊ शकेल, तर अशा प्लॅटफॉर्मला चूज केलेलं चांगलं राहील. तर एकदम जेन्युइन प्लॅटफॉर्म आहे. मी गेल्या 1 महिन्यापासून हा प्लॅटफॉर्म यूज करतो आहे. आणि त्याच्यावरती 0 फी कशा पद्धतीने आपण देऊ शकतो, काय फीचर, आता जबरदस्त फीचर शार्क एक्सचेंज इंडिया या प्लॅटफॉर्मने काढलेलं आहे, तर ते मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगतो. ओके. तर या प्लॅटफॉर्मवर जातो पहिले मी, आणि प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर मी तुम्हाला हे बघा, हा प्लॅटफॉर्मचं नाव आहे शार्क एक्सचेंज इंडिया. शार्क एक्सचेंज ह्या प्लॅटफॉर्मवरती ट्रेड क्रिप्टो फॉर फी, तर हे त्यांचं एक कॅम्पेन चालू आहे, लिमिटेड टाईम कॅम्पेन चालू आहे. तर ह्याच्यामध्ये इफ यू आर अ प्रॉफिटेबल ट्रेडर, वी रिफंड युअर ट्रेडिंग चार्जेस अप टू 30,000 पर मंथ डायरेक्टली टू युअर वॉलेट, फुल्ली विड्रॉएबल. म्हणजे जर फक्त कंडिशन एवढीच आहे की तुम्ही ब्रेक इव्हनला आहात किंवा छोट्याशा प्रॉफिट, म्हणजे तुम्ही 1 रुपया जरी नेट प्रॉफिटमध्ये तुम्ही मंथ एंड 1 तारखेपासून शेवटच्या 31 किंवा 30 तारखेपर्यंत जर तुम्ही 1 रुपये जरी प्रॉफिटमध्ये असाल, तर पूर्ण महिन्याचं जे काही ट्रेडिंग फीस तुम्ही दिलेली आहे, तर ती ट्रेडिंग फीस पुढच्या 3 दिवसामध्ये ते तुम्हाला डायरेक्ट तुमच्या ह्याच वॉलेटमध्ये तुम्हाला रिफंड करणार आहे. आणि ती रिफंड झालेली फी तुम्ही तुमच्या ट्रेडिंगसाठी वापरू शकाल किंवा तुम्ही त्या पैशाला विड्रॉ पण करू शकता तुमच्या बँकेमध्ये. ओके. तर हे एक जबरदस्त फीचर घेऊन शार्क एक्सचेंज इंडिया आलेलं आहे. जे नवीन क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये येऊ इच्छितात किंवा जे आत्ता लर्निंग फेजमध्ये जे लोक आहेत, तर त्यांच्यासाठी हे फीचर खूप कामाला येणार आहे, जेणेकरून आपली जी ट्रेडिंगची जी फीज आहे, तर ती फीज आपली वाचू शकेल. आणि जर तुम्ही ब्रेक इव्हनला असेल किंवा थोडेसे प्रॉफिटमध्ये असेल, स्मॉल प्रॉफिटमध्ये तुम्ही क्लोज करता येत असेल तुम्हाला, तर अशा सर्वांसाठी हे एक जबरदस्त फीचर असणार आहे, ज्यामध्ये आपण ऑलमोस्ट 30,000पर्यंत आपली ट्रेडिंग फीज आपण रिफंड घेऊ शकतो. आता मी तुम्हाला थोडंसं ह्याच्या थ्रू गो थ्रू करतो की काय एक्झॅक्टली हे कॅम्पेन आहे, हाऊ द कॅम्पेन वर्क्स. ट्रेड नॉर्मली, तर ह्याच्यामध्ये ट्रेड एनी क्रिप्टो पेअर ऑन शार्क एक्सचेंज फ्रॉम फर्स्ट डे टू लास्ट डे ऑफ द मंथ, एंड इन प्रॉफिट. इफ युअर रिअलाइज PNL इज नेट प्रॉफिटेबल, यू क्वालिफाय ऑटोमॅटिकली. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही क्लेम करायचं नाही, कोणता फॉर्म सबमिट करायचा नाही, काहीही करायचं नाही आहे. ते ऑटोमॅटिकली तुमचं अकाउंट बघत राहणार. आणि जर तुमचं अकाउंट 1 ते 30 किंवा मंथ एंडपर्यंत जर तुम्ही छोट्या जरी प्रॉफिटमध्ये असाल, नेट PNL तुमचं जर प्रॉफिटमध्ये असेल ट्रेडिंग फीज सोडून, तर तुम्हाला पूर्णपणे ट्रेडिंगची जी फीज आहे 30,000पर्यंत जर असेल, तर 30,000पर्यंत तुम्हाला ती तुमच्या वॉलेटमध्ये रिफंड ते देणार आहेत. ओके. वी रिफंड युअर ट्रेडिंग चार्जेस अप टू 30,000 डायरेक्टली इन टू युअर वॉलेट, आणि तुम्ही ते विड्रॉ पण करू शकतात. ओके. तर एक जबरदस्त फीचर आहे जे शार्क एक्सचेंज इंडियाने आत्ता लॉन्च केलेलं आहे. हे कॅम्पेन आहे, लिमिटेड टाईमसाठी आहे. तर तुम्हाला अवेल कसं करायचं, हे कशा पद्धतीने आपण अवेल करू शकतो, तर ते मी तुम्हाला क्विकली सांगतो. की जर तुम्हाला हे अवेल करायचं असेल, तर पहिली गोष्ट, ह्या व्हिडिओच्या डिस्कशन्समध्ये आणि कमेंटमध्ये, पिन कमेंटमध्ये मी तुम्हाला एक URL देतो,
जी आपली रेफरल लिंक असणार आहे. ह्या रेफरल लिंक थ्रू जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला हे बघा, हा कोड आहे SDR705. मी तुम्हाला लिंक या व्हिडिओच्या डिस्कशन्स टॅबमध्ये आणि पिन कमेंटमध्ये देणार आहे. तर ह्या लिंक थ्रू जर अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला 10% फीमध्ये डिस्काउंट भेटणार आहे आणि तुम्हाला ही जे फीचर आहे की कॅम्पेन आहे, या कॅम्पेनचाही तुम्हाला बेनिफिट टोटलीपणे भेटणार आहे. ओके, तर आपल्याला फी वाचवायची असेल आणि 10% फी वाचवता येणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमची ट्रेडिंग फी जी आहे पूर्णपणे, तर ही फी तुम्ही पूर्णपणे रिफंड घेऊ शकता जर तुम्ही प्रॉफिटमध्ये क्लोज करत असाल मंथ एंडला. तर हे जबरदस्त फीचर आहे. मी स्वतः ह्याचा खूप बेनिफिट घेणार आहे या मंथमध्ये, कारण की मी ऑलरेडी आत्ता चांगल्या प्रॉफिटमध्ये आहे 1 तारखेपासून जे चालू झालेलं आहे. आणि होपफुली मी मंथ एंडही माझा चांगल्या प्रॉफिटमध्ये क्लोज करेल आणि जेणेकरून मला शार्क एक्सचेंज माझ्या 30,000पर्यंत ट्रेडिंगची पूर्ण फी मला रिफंड करेल आणि ती फी पुन्हा मी कॅपिटलमध्ये यूज करून मला ट्रेड करायला कामी येईल. तर हे एक जबरदस्त फीचर मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं. आता दुसरी एक गोष्ट जी थोडंसं आपण ह्याच्याकडे जाऊया, गोल्डमध्ये आपण चेक करूया की काय चाललं आहे गोल्डमध्ये. ओके, मी थोडंसं हे रिमूव्ह करतो. 1 मिनिट गाईज. आता तुम्हाला एक सायकोलॉजिकल गोष्ट सांगायची आहे. जेव्हा आता गोल्ड जर बघितलं तुम्ही, गोल्ड कंटिन्यू वर जाताना दिसतं आहे आपल्याला, बरोबर, राईट. परंतु आपण आता गोल्ड म्हणजे बरेच जण हा जर प्रयत्न करत असतील की आता मी खूप वाढलं आहे म्हणून शॉर्ट करेल, तर चुकूनही ह्याच्यामध्ये पडू नका, कारण की ट्रेंड आत्तापर्यंत बेंड झालेलं नाही आहे. आपल्याला ट्रेंड जेव्हा बेंड होताना दिसेल तर तेव्हा आपल्याला ते कळेल की जेव्हा हायर हाय होणं बंद झालं आहे आणि जेव्हा मार्केट आत्ता जे खाली वरती जात होतं, तर आपलं थोडंसं डिस्ट्रीब्युशन फेजमध्ये मार्केट येईल आणि डिस्ट्रीब्युशन फेजनंतर एक फॉल्स ब्रेकआउट देऊन मार्केट जेव्हा खाली जाण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस आपण समजूया की गोल्डमध्ये थोडंसं एक रिट्रेसमेंट किंवा थोडासा रिव्हर्सल येऊ शकतो. परंतु आत्ता अशा कोणत्याही पद्धतीचे काही सिग्नल नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी वर्ल्ड मार्केट आहे, वर्ल्ड मार्केटमध्ये जी परिस्थिती आहे तर ती खूप भयावह आहे. सध्या सगळीकडे युद्ध आणि वॉर्स चालू आहेत, कॉन्फ्लिक्ट चालू आहेत. युक्रेन रशियाचा असू दे, US आणि आता व्हेनेझुएलाचा असू दे, किंवा US ग्रीनलँडचा असू दे, इराणसोबत असू दे, किंवा इराकवरती जे हमले चालू आहेत ते असू दे, किंवा इस्राईलचं काही चालू असू दे. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या थोडंसं वातावरण चांगलं नाही आहे ग्लोबल मार्केटमध्ये. आणि अशा वेळेस जे आपलं स्टॉक मार्केट आहे, तर स्टॉक मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. आणि माइट बी आपल्याला जे आत्ता टॉपला आहे म्हणजे 26,000च्या आसपास निफ्टी आहे, तर कदाचित आपल्याला ते 23,000ला 22,000ला जर मार्केट क्रॅश झालं तर ते बघायला मिळू शकेल. परंतु व्हाईस वर्सा जे इयर आहे, तर इयर 2026 आहे. तर 2026 सम जी येते ती 1 येते. 1 म्हणजे एक सूर्याचा नंबर असतो आणि त्यामुळे मेटल सेक्टर चांगलं चालेल अशी अपेक्षा आहे यावर्षी. आणि गोल्ड तर ऑलरेडी जर तुम्ही बघितलं तर ट्रेंडिंगमध्ये आहे ऑलरेडी. तुम्ही जर डेली, वीकली आणि मंथली हे सगळे RSI बघितले, सगळं प्राईस ॲक्शनचं स्ट्रक्चर बघितलं, तर पूर्णपणे बुलिश आहे. तर त्यामुळे गोल्डमध्ये आत्ताच शॉर्ट करू नका. ओके, ही विनंती आहे तुम्हाला. नंतर तुम्हाला एक क्विकली दाखवायचं होतं. बघा आता आपले आत्ता एक ट्रेड चालू आहे आपला ॲक्च्युली, हा PAXG. आता तुम्हाला ह्याचं अजून एक बेनिफिट सांगायचं होतं की गोल्ड हे जे शार्क एक्सचेंज आहे ह्याच्यामध्ये सगळ्या ज्या आपण क्रिप्टोच्या पेअर आहे, तर क्रिप्टोच्या पेअरसोबत PAXG ही गोल्डची टोकन आहे. म्हणजे ज्या पद्धतीने तिकडे XAU USD काम करतं, तर त्याचेच रेप्लिका एक परपिच्युअल कॉन्ट्रॅक्ट किंवा टोकन शार्क एक्सचेंजने प्रोव्हाइड केलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण एक्झॅक्टली XAU USD म्हणजे गोल्डमध्ये आपण जी ट्रेडिंग करतो, तर सेम कमोडिटीमध्ये आपण ह्या टोकनमध्ये बाय करून आपण ट्रेडिंग करू शकतो. ओके, तर XAU USD तुम्ही जर बघितलं इथे खाली माझी जी पोझिशन आहे, तर PAXG USDT, तर हीच माझी बाईंगची पोझिशन आहे. त्याच्यात आत्ता मला
$35 27% प्रॉफिट चालू आहे. आणि तुम्ही जर इथेरियममध्ये बघितलं तर इथेरियममध्ये मी आज दुपारी 3-4 वाजेच्या आसपास एक लाँग साईडची पोझिशन बनवली आहे. मला मिनिमम 300 पॉईंट्सचं टार्गेट आहे. म्हणजे 33-15ला माझी एंट्री झालेली आहे. आता 34-35च्या आसपास चालू आहे. माझं मिनिमम 200 पॉईंटचं टार्गेट ह्याच्यामध्ये आहे. नाहीतर मी एक 51 पॉईंटचा माझा स्टॉप लॉस आहे. 1:4चा ट्रेड आहे. आणि हा PXGवाला जो ट्रेड आहे तर तो ट्रेड ऑलमोस्ट माझा ह्याच्यात माझं ऑलमोस्ट $200चं टार्गेट आहे किंवा माझं $50चं स्टॉप लॉस आहे. तर 1:4चा हा पण माझा 4 किंवा 4.5चा हा माझा ट्रेड आहे. ओके, तर तुम्हाला मी दाखवतो की काय माझं आहे ते. सॉरी, $280 टार्गेट आहे माझं. आणि जे स्टॉप लॉस आहे तर ते स्टॉप लॉस $58 आहे. ओके, तर हा झाला गोल्डचा. आणि ह्याच्यामध्ये बघतो मी ह्याच्यामध्ये काय आहे. स्टॉप लॉस आहे $4.8 आणि प्रॉफिट आहे $47. ओके, तर एक्सपेक्टेशन आहे मला की जर काही मार्केटमध्ये न्यूज नाही आली तर अकॉर्डिंग टू द प्राईस स्ट्रक्चर इथेरियम हे 200 ते 300 पॉईंट इथून पुढची मूव त्याला भेटली पाहिजे अशी अपेक्षा आहे. ओके, तर हे मला मेनली सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये की शार्क एक्सचेंज इंडियामध्ये जबरदस्त ऑफर्स आहेत. जर तुम्ही लिमिट ऑर्डर जर टाकत असाल तर लिमिट ऑर्डर जर टाकली तर XNS सारखे आपल्याला चार्जेस लागतात. म्हणजे $1 जर तुम्ही लिमिट ऑर्डरने जर टाकली तर तुम्हाला $16 तुम्हाला चार्जेस लागतात. म्हणजे ऑलमोस्ट जे XNSमध्ये चार्जेस आहेत तर ते चार्जेस लागतात जर तुम्ही लिमिट हा ऑप्शन यूज केला तर. आणि जर तुम्ही मार्केटने लावले तर थोडे चार्जेस थोडेसे त्यात जास्त आहेत मार्केट रेटमध्ये. ओके, तर दिस इज इट फॉर टुडे. आय होप जर तुम्हाला लर्निंग पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या, जेणेकरून जे काही आपले फ्युचरमध्ये शार्क एक्सचेंज प्लॅटफॉर्मबद्दल असू दे किंवा माझं जे पर्सनल ट्रेडिंग आहे, मी काय सेटअप वापरतो आहे, तुम्हाला इथे RSI दिसत असेल. हे RSI मी कशा पद्धतीने वापरतो आहे, जे माझा एक पर्सनल सेटअप मी बनवला आहे, जो मी ट्विक केलेला आहे माझ्या पद्धतीने, मी त्याची बॅक टेस्टिंग केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट्स काय आहेत, माझं काय आत्तापर्यंतचा परफॉर्मन्स आहे, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील आणि दररोज तुम्हाला जर माझ्याकडून थोडं शिकायचं असेल की आपण रिस्क मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, मनी मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, राईट, तर ह्या गोष्टींमध्ये तुम्ही हे करू शकता. एक मिनिट, तुम्हाला मी हे दाखवतो. एक सेकंड, हे ओपन करतो मी. रिकवर सिलेक्टेड. ओके, सगळेच रिकवर होत आहेत हे. ठीक आहे, तुम्हाला एक दाखवायचं होतं मला की हां, हे बघा. तर ट्रेड प्लॅन जे आहे तर ट्रेडिंग इज अ गेम ऑफ रिस्क टू रिवॉर्ड अँड प्रोबॅबिलिटी. हार्डकोड बिझनेस आहे. तुम्हाला फुल डेडिकेशनने तुम्हाला काम करायचं आहे. आपल्याला असं नाही आहे की काहीतरी कोणीतरी सांगितलं म्हणून काहीतरी घेतो आहे किंवा ज्याच्याकडे डिसिप्लिन नाही आहे, स्ट्रिक्ट कन्सिस्टन्सी नाही आहे आणि किती क्वांटम घेतो आहे, मनी मॅनेजमेंट नाही आहे, रिस्क मॅनेजमेंट नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुम्ही कधीही प्रॉफिटेबल ट्रेडर होणार नाही आहात. तुम्हाला प्रॉपर जर्नलिंग करायचं आहे. किती तुमच्याकडं तुमची स्ट्रॅटेजी जी असते ते स्ट्रॅटेजी तुम्हाला 20-30% कामाला येते, परंतु 70% तुम्हाला जे कामाला येतं की तुमच्याकडे असणारा पैसा, तो पैसा तुम्ही कशा पद्धतीने रिस्कवरती लावता आहात, किती लिव्हरेजने तुम्ही ट्रेड करता आहात आणि कशा पद्धतीने तुम्ही छोटे लॉस आणि जास्त प्रॉफिटकडे भर देत आहात. तर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा ट्रेड करताय तर जरी तुमची 50% विनिंग रेशो असला तरीसुद्धा जर तुम्ही 1:2, 1:3, 1:4 असे ट्रेड जर प्लॅन करत राहिले आणि इमोशन्समध्ये न आणता जर तुम्ही लॉसेस हे ॲक्सेप्ट केले तर कदाचित तुम्ही ही लवकर प्रॉफिटेबल होऊ शकाल. तर त्यासाठी तुम्हाला तुमचे जर्नलिंग खूप महत्त्वाचं असतं. हे बघा, जर्नलिंगमध्ये लेट्स से माझा 24/12ला मी ट्रेड घेतला. पहिला ट्रेड माझा $257 लॉसमध्ये होता. काय माझं तेव्हा सेटअप होता, काय एंट्री सिग्नल होता, काय हे होतं. नंतर दुसरा ट्रेड बघा, $21 प्रॉफिट, $700 प्रॉफिट, $972 प्रॉफिट, $340 लॉस, $467 प्रॉफिट, $2800 प्रॉफिट, $1000 लॉस, $1100 लॉस, $100 लॉस. तर हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण मेंटेन आपल्याला करावं लागतं. जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जाणार आहात, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या फॉलो करणार आहात तर कदाचित तुम्हाला डाऊन द लाईन ह्याचे रिझल्ट्स बघायला मिळतील. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल.
एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रातल्या घराघरात आपल्याला जायचं आहे. तर पहिले शार्क एक्सचेंज इंडिया, तर ह्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही अकाउंट ओपन करून घ्या. ज्या प्लॅटफॉर्ममध्ये जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये याचा रिव्ह्यू पाहिजे असेल तर मागच्या व्हिडिओ तुम्ही बघा. त्याच्यामध्ये मी शार्क एक्सचेंज इंडिया काय बेनिफिट्स आहेत, वॉलेटमध्ये आपण INR डिपॉझिट किती इझिली आपण IMPS वापरून करू शकतो, आणि FIU रजिस्टर प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे बिंदास आपण ह्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो. ह्याच्यामध्ये कोणताही इश्यू नाही. विड्रॉल मी आत्तापर्यंत सगळे मी जे प्रॉफिट होतात ते प्रॉफिट फटाफट विड्रॉल घेत असतो. तर त्याच्यामुळे मला असंही नाही आहे की विड्रॉलमध्ये काही प्रॉब्लेम येतो. जे XNS किंवा बाकीचे जे ग्लोबल प्लॅटफॉर्म्स आहेत तर त्याच्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम असतो जेव्हा विड्रॉल आपण घेत असतो तेव्हा, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी FIU रजिस्टर असल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे हँडल करता येतात. आणि तुम्ही चार्टवरती आता तुम्ही बघाल की चार्टवरती हे आपलं ट्रेडिंग वगैरे प्रॉपर मॅनेज करता येते आपल्याला, राईट. आता माझा ऑलरेडी ट्रेड चालू आहे. तुम्ही जर बघितलं PXGमध्ये तर तुम्हाला इथे दिसेल माझा ट्रेड ऑलरेडी ट्रेड चालू आहे आणि सगळ्या गोष्टी एकदम स्क्रीनवरती चार्ट ट्रेडिंग व्ह्यूसोबत यांनी कोलॅबरेशन केलेलं आहे. तर त्यामुळे त्याचाही काही इश्यू नाही आहे आपल्याला. ओके, तर तुम्हाला पिन कमेंटमध्ये आणि डिस्कशन्समध्ये तुम्हाला ह्याची लिंक भेटून जाईल. या लिंकमध्ये तुम्ही जर बघितलं तर HDR705 ही लिंक मी तुम्हाला देणार आहे. ह्या लिंक थ्रू अकाउंट ओपन करा. अकाउंट ओपन केल्याचा फायदा काय होणार आहे तर तुम्हाला 10% डिस्काउंट ट्रेडिंग फीमध्ये भेटणार आहे. आणि पुन्हा ही जे फीचर आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही ₹1 मंथ एंडला प्रॉफिटमध्ये असाल तर तुम्हाला पूर्णपणे ट्रेडिंग जी फीज आहे ते तुम्हाला रिफंड करणार आहेत. ठीक आहे, तर हे 2 बेनिफिट भेटणार आहे. आणि तिसरं बेनिफिट जे आहे की जे मला हे बघा, मला डेटा भेटत असतो की रेफरल्स माझे कोण आहेत. तर माझ्या रेफरल्ससाठी मी एक नवीन प्लॅन करणार आहे ज्याच्यामध्ये आपण वीकली 3 दिवस मिनिमम रात्री 9:30-10च्या आसपास जेव्हा सगळेजण फ्री असतात तर अशा वेळेस आपण 1 तासाचं 1.5 तासाचं लाईव्ह आपण घेणार आहोत. आणि पूर्णपणे मी जे काही माइंडसेट आहे, जे आपण डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि जे काही स्ट्रॅटजी आपण जे वापरतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं डिस्कस करणार आहे. आणि जेणेकरून माझे जे छोटे भावंड मित्रमैत्रिणी आहेत तर त्या सगळ्यांना माझा जो एक्सपिरियन्स आहे, मी गेल्या 4 वर्षापासून 5 वर्षापासून या सगळ्या गोष्टी शिकत आहे. आणि स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे या सगळ्यामध्ये इन डिटेल टेक्निकली काय काय पॅटर्न्स असू शकतात, ह्याच्यामध्ये काय काय बारकावे किंवा छुप्या गोष्टी असू शकतात, या सगळ्यांचा स्टडी आपण केलेला आहे. आणि त्यामुळे आज आपल्याला चांगल्या पद्धतीने ट्रेड करता येत आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू अगेन. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत, जय हिंद.